नमस्कार, मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर नवीन वर्ष सुरू होतं आहे। नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पहिल्या। आणि सकाळचा टायमिंग आहे, मी आलेले आहे टेरेसवरती। आमच्या झाडांना पाणी पण घालायचं होतं आणि म्हटलं चला तुम्हाला आमच्याकडे नवीन वर्षावर नवीन खरेदी काय असणार आहे किंवा काय आहे ती दाखवूया। आणि ती खरेदी झालेली अगोदरच आणि त्याच्यासाठी आता काम करायचं काम चालू होतं। तर काल कामगार आले संध्याकाळी, आमच्या बाजूच्यांच्याकडे पण झालेलं आहे आणि आमच्याकडे पण बघा हे काम चाललेलं आहे। काम म्हणजे हे असा राऊंडमध्ये जिना बनवायचं चाललं आहे आमचं। म्हणजे सगळा पायऱ्या बसून झालेल्या आहेत, त्याला फक्त आता रेलिंग बसवायचं आणि रेलिंग बसून झालं की जायचं आहे कुठे, त्या पत्र्यावर जाण्यासाठीचा हा जिना आहे। तर पत्र्यावर जाण्यासाठी जिना कशाला, तर ते तुम्हाला नंतर सांगूया थोड्या दिवसांनी, ज्यावेळी ते काम चालू होईल त्यावेळी। आता तर ते त्या कामाची पहिली स्टेप म्हणजे हा लागणार होता आम्हाला जिना, आणि तो बनवला म्हणजे कंप्लीट नाही झालेला अजून, काम चालूच आहे। तर आमच्या तिकडे कोचरी सर बाजूला आहे, त्यांनी पण तसाच जिना केलेला आहे, त्यांचं जास्त उंच आहे। आणि तिकडे हा आमचं इथे हे काम चालू आहे आत्ताचं। आज काही कामगार आलेले नाही, त्याने आज नवीन वर्षावर सुट्टी घेतली, त्यांची आज पार्टी असेल। आज आहे बुधवार आणि मग काल संध्याकाळी एवढं काम करून गेले, ते 6च्या नंतर आले। दिवसभर सरांच्याकडे केलं आणि 6 नंतर आमच्याकडे आले। मग त्यामुळे मग आमचा पण आता इथे असं जिना झालेला आहे तयार। तर कशाला तर तुम्हाला सांगूया नंतर। तर असं ही नवीन वर्षाची सुरुवात आमची सकाळ सकाळ झालेली आहे। तर मस्तपैकी असं काहीतरी वेगळं असणार आहे, तुम्हाला सिक्रेट नंतर सांगूया। तर असं हे आहे काम सकाळचं। मी आले टेरेसवरती आणि बघा छानपैकी असं इकडे मुंबई गोवा हायवे दिसतोय आम्हाला इथूनच, जवळ आलं की, म्हणजे प्रवासाला लांब जायची काही गरज पडत नाही, हायवे इथेच दिसतोय जवळ। आणि इकडे लिंबूचे झाड आहेच आमची इथे। सगळे लिंबूंचा भार संपला, 101 पेक्षा जास्त लिंबू मिळाले मला ह्या वर्षी। आणि आता परत त्याला बारीक बारीक अगदी एवढेसे लिंबू, मागच्या वर्षीपेक्षा डबल लिंबू आता ह्याला भार आलेला आहे, एकदम बारीक आहेत सगळे। आणि 1-2 असे मोठे झालेले, त्यात लगेच काय वापरायला येणार नाही। तर आता आहे ना नाताळची सुट्टी नक्षत्राला, त्यामुळे सकाळचा काय डबा नसतो, डायरेक्ट जेवणच बनवते। तर ते आता जेवण उशिरा म्हणजे 12च्या नंतर जेवण तयार करते। म्हणजे सर 1 वाजेपर्यंत येतात शाळेतनं, नंतर जेवायला होतं आहे। आणि नाश्ता मग आमच्या दोघींचा कसा केला तर केला, नाही तर नाही, असंच काहीतरी खायचं, फळं वगैरे, आणि थांबायचं, असं चाललेलं आहे। तर बघा आमचा कसा जिना वाटतोय तो। आणि सकाळचं सुरुवात, जिना त्यांनी कलर देऊन आणला आहे थोड्या पायऱ्यांना, तिथे नंतर त्याला ब्लॅक कलर करायचा आहे काम सगळं झालं की। आणि इकडे झाडांना पाणी घालायचं आहे। आता असं कसं आज एवढी थंडी पण नाही आणि गरमी पण नाही, असं वातावरण चांगलं आहे। डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे कोकणातलं वातावरण बऱ्यापैकी चांगलं असतं, म्हणजे बाहेर फिरायला जायला पण आणि आपल्याला घरात राहायला पण गरम होत नाही, नाहीतर मग 12 महिने आम्हाला गरम। तरी पण आता आमचा रात्रीचा फॅन चालू असतो, म्हणजे संध्याकाळी मध्येच असं गरम होतं। असं हे आजचं वातावरण आणि आजची नवीन दिवसाची नवीन सुरुवात। सगळ्यांना परत एक वेळ नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि चला बाय बाय। बघा कसा वाटतोय व्हिडिओ तुम्हाला।